आत्मदेव नावाचे भूदेव ब्राह्मण पुत्रहीन असल्या कारणाने दुःखी आहेत. माणसाला मुलगा नसला तरी दुःखी आहे आणि जास्त असले तरी दुःखी आहेत. काय लीला आहे ईश्वराची बघा. ज्याला मुलबाळ नाही तोही रडतोय आणि ज्याला आहे तोही रडतोय. ज्याला मुलगा नाही तो का रडतो? संपत्तीला वारस झाला पाहिजे. ज्याला वारस आहे तो का रडतो? तर आमचा मुलगा नीट वागत नाही म्हणून रडतो. मी रात्रंदिवस काबाड कष्ट करून मिळवलेली संपत्ती हा ठेवील की नाही याची गॅरंटी नाही म्हणून रडतो. मग मला सांगा, असणारे बरे का नसणारे बरे? याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही याची मला 101% गॅरंटी आहे. मुलं असणारे आनंदी आहेत का नसणारे आनंदी आहेत? 4-4, 5-5 मुलं असून जर आई आणि बापाला झोपडीमध्ये जर राहावं लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे? मग नसणारे त्याच्यापेक्षा चांगले. अरे एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या आश्रमामध्ये कोणीतरी त्यांची सेवा करेल. अनेक उदाहरण मी आपल्या समोर ठेवेल. एज्युकेटेड आहेत, सुशिक्षित आहेत, लाख रुपये सॅलरी महिन्याला त्या जे घेतात, आज त्यांच्या आई बापाची सेवा करण्यासाठी घरी कोणी शिल्लक नाही. म्हातारी एकटे आहेत. महत्वाचं काही काम असेल तर शेजारच्यांना त्यांची सेवा करावी लागते. केवढं मोठं दुर्दैव आहे. मग यांना मुलं बाळ नाहीत का? आहेत, असून जवळ नाहीत तरी ते रडतायत. आई वडिलांची अपेक्षा काय असती जीवनामध्ये? माय बापे सांभाळीतील लोभा कारणे पाळीतील लोभा कारणे. बस एवढंच आहे, लोभा कारणे. आई वडिलांची अपेक्षा एकच, मुला बाळांकडनं शेवटच्या क्षणाला म्हातारपणामध्ये अर्धी गरम गरम भाकरी मिळाली पाहिजे, एवढीच अपेक्षा असते, दुसरी काही नाही. आणि नेमकं ज्या वयामध्ये त्यांना अर्ध्या गरम भाकरीची गरज असते त्यावेळेला तीच अर्धी भाकरी देण्यासाठी घरी कोणी नसते. आताही तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन करून बघा. मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत, सर्व्हिससाठी, नातवंड शिक्षणासाठी बाहेर आहेत. बंगले मस्त मोठे मोठे बांधून ठेवले तर घरात 2च माणसं, त्याची साफसफाई सुद्धा करायला कोणी तयार नाही. आत्मदेव नावाचे ब्राह्मण मुलगा नाहीये, रात्रंदिवस रडतायत. दारामध्ये एक झाड आहे, त्यालाही फूल नाही, फळ नाही. कुणीतरी पुरुषोत्तम मासामध्ये एक गाय दान दिली होती, वासरू दान दिलं होतं. 10-12 वर्ष तिचा सांभाळ केला, तिला सुद्धा वासरू होत नव्हतं. कोणतं कर्म माझ्या प्रारब्धामध्ये असेल? काय वाईट मी केलं असेल? तुंगभद्रा नदीच्या तीरावरती स्नानासाठी गेले आणि स्नान करून आल्यानंतर एका वाटेवरती महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतिमाश्रिताः, एक महात्मा त्यांना दिसले. महात्मा बघितल्यानंतर आत्मदेवानी महात्म्याकडे केविलवाणी चेहऱ्याने पाहिले. महात्मा म्हणतात, हे ब्राह्मण, का तुम्ही नाराज आहात?
चेहरा पडलेला दिसतोय. कोणतं संकट तुमच्यावरती आहे? आत्मदेवाने सांगितलं, महाराजजी माझं दुःख कोणाला सांगा? तुम्ही विचारलात म्हणून मी बोलू शकतो. महात्म्याने विचारलं, कथम रोदिशी विप्र त्वाम काते चिंता बलियशी वदतं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. तुझ्या दुःखाचं कारण काय? सांगितलं महात्मा, अरे मी निपुत्रिक आहे, समाजाचा रोष माझ्यावरती आहे. कोणता रोष आहे? मी सांगेल आपल्याला. ह्या प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. एखाद्याला मुलबाळ असेल किंवा नसेल, पण अलीकडच्या काळामध्ये एवढी वाईट वृत्तीची माणसं झालेत. एखाद्याच्या प्रारब्धात मुलबाळ नसेल म्हणून काय त्यांना हिणवल्या जायचं, त्यांना कमी लेखायचं? ही चुकीची कल्पना आहे. अरे काही माणसं म्हणतात निपुत्रिक माणसाचं तोंड बघू नये. काय होतं बघितलं नाही. ही चुकीची कल्पना आहे. शास्त्रामध्ये अनेक वर्णन आलेले आहेत. निपुत्रिक असेल म्हणून काय? तो माणूस नाही, तो आत्मा नाही, त्याच्यामध्ये परमेश्वर नाही, त्या माऊलीमध्ये नारी स्वरूप नाही, ती आदिमाया शक्ती नाही. पूर्वी जन्माचं कोणतं तरी असेल तिच्या पाठीशी, होत नसेल म्हणून मूल बाळ नाही म्हणून एखाद्या माय माऊलीला, एखाद्या पुरुषाला निपुत्रिक म्हणून त्यांना कमी लेखणं हे योग्य नाही. आत्मदेव महात्मान, मला गावात लोक फिरताना अशी चर्चा करतायत, निपुत्रिक म्हणतायत. महात्म्याने आत्मदेवाच्या मस्तकाकडे पाहिलं. महात्म्यांना कळत असतं कुणाला महात्मा म्हणावं. महान ज्याचा आत्मा इति महात्मा. तिथं द्वैत भाव नसतो, तिथं पक्षपात नसतो, नारी पुरुष भेद नसतो, गरीब श्रीमंत हा भेद नसतो, आंबट तिखट या चवीचा भेद नसतो. त्याला महात्मा म्हणावं. महात्म्याने पाहिलं आत्मदेवाच्या मस्तकावरती आणि सांगितलं, सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. म्हणले आत्मदेवा, या जन्मात तर नाही, पण तुला 7 जन्म मुलबाळ होणार नाही. किती जन्म? 7 जन्म. आत्मदेव म्हटले, अरे ह्याच जन्माचं दुःख भोगता भोगता जीवन संपवण्याच्या मी तयारीमध्ये आहे. या जन्माचं दुःख माझं संपलं नाही, अजून तुम्ही 7 जन्माचं, पुढच्या 6 जन्माचं दुःख माझ्या समोर ठेवलं. बस म्हणले, आता एक तर तुमच्या पायावरती मी डोकं आपटून प्राणाची आहुती देणार, जगून काय फायदा आहे. निराश झाले आत्मदेव, निराश झाले. महात्म्याला वाटलं अवघडच आहे, आपण ह्याला हे सांगून चूक केली.
कदाचित त्यांनी जर जीव माझ्या चरणावर जर दिला, दगडावरती डोकं आपटून जर जीव दिला तर ब्रह्महत्येचं पातक स्वीकारावं लागेल. काय केलं पाहिजे? महात्म्याने आपल्या जोडीमध्ये हात घातला आणि एक प्रसाद काढला. आत्मदेव तोपर्यंत दगडावर डोकं आपटायला सुरुवात केली. थांब म्हणले आत्मदेवा, अरे ब्रह्महत्येचं पातक घेण्यापेक्षा हा धर प्रसाद, घरी जाऊन सौभाग्यवतीला दे, पुत्र प्राप्ती होईल, तुला पुत्र प्राप्ती होईल. केवढा आनंद झाला आत्मदेवा. प्रसाद घेतल्याबरोबर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग वंदन केलं महात्म्यांना आणि सांगितलं, जय हो प्रभू, प्रसाद दिला होईल, मुलबाळ नक्की होणार, जा. आत्मदेवाच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. घरी आल्यानंतर धुंदुलीला तो प्रसाद दिला. अगं म्हटले, स्नानासाठी गंगेवर गेलो, एक महात्मा भेटला, त्या महात्म्याने हा प्रसाद दिलाय, हा प्रसाद भक्षण कर. फलभक्षेन गर्भश्याद गर्भेनोदर वृद्धिता स्वल्प भक्षम ततो शाक्ति गृह कार्यम कथम भवेत्. फलभक्षेन गर्भश्याद, हे फळ खाल्ल्याबरोबर तुला गर्भ राहील आणि आपणाला मूल होईल. धुंदुली अनेक प्रकारचा विचार करते. धुंदुली म्हणजे कुबुद्धी आहे, नीट ऐका. आत्मदेव म्हणजे आपला आत्मा आहे. तुंगभद्रा नदी म्हणजे हे शरीर आहे. ही रचना आहे आपल्या शरीराची. गोकर्ण महाराज म्हणजे आपली सद्बुद्धी आहे. धुंदुकारी म्हणजे दुर्बुद्धी आहे, दुर्बुद्धी. धुंदुली विचार करते, फळ खाल्ल्याने कुठं मुलं बाळ थोडी होत असतात. काय केलं पाहिजे? फळ खाल्ल्याने मुलं बाळ होत नाहीत. आत्मदेव संध्या करण्यासाठी निघून गेले आणि ही विचार करते. तेवढ्यात तिला तिच्या बहिणीचा फोन आला. कुणाच्या? धुंदुलीच्या बहिणीचा फोन आला आणि ही विचार करते. एखादं काम करताना जर महत्वाच्या कामामध्ये घरातल्या माऊलीला जर बहिणीचा फोन आला, माहेरचा फोन कधीही यावा पण स्वयंपाक करताना येऊ नये. स्वयंपाक करताना बहिणीचा, आईचा, भावाचा फोन आला, त्या दिवशी माणसानं रानात जाऊन काळी माती खावी टोपलं बर, पण ते स्वयंपाक खाऊ नये. अवघड आहे. किती वेळा भाजीत मिरची पडते, किती वेळा मीठ पडतंय, याला काय तारतम्य नसतं, कारण तिकडे फोन चालू असतो ना. फोन चालू असतो. एकदा माऊली आम्ही जेवायला बसलो, फोन चालू. चपाती करता करता चपाती जाग्यावरच ठेवली, त्या चपातीच्या खालचा कपडा जाणून वाढले ताटामध्ये. अवघड आहे. धुंदुलीच्या बहिणीला फोन आला आणि सांगितलं, काय विचार करतेय, काय विचार करते तू? अगं म्हटली, आमचे महाराज गेले होते कुठेतरी, कोणतरी साधू भेटला आणि त्यांनी प्रसाद दिलं आणि प्रसादामुळे आम्हाला मूल होणार आहे प्रसाद खाल्ल्यानंतर.